हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर आता मी आज सकाळीच कोकणामध्ये आलो आहे आणि आज म्हणजे उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे. म्हणजे आज संध्याकाळी आम्ही पालखी आणायला जाणार आहोत आणि उद्या आमची पालखी घरी घेणार आहोत. तर आता ही आमची पाण्याची टाकी आहे. आता इथून आम्हाला जंगलातून लिंगाड्या वाडीमध्ये जायचं आहे. तिथून पालखी घेऊन आमच्याकडे आणायची पालखी. तो साहिल बोर्ड आहे. हाय कर. तर चला आता इथून आपल्याला जवळजवळ अर्धा ते 1 तास चालत जायचं आहे लिंगाडी या वाडीमध्ये. तिथून आपल्याला पालखी आणायची. तर चला जाऊया. तुम्हाला या 2-3 दिवसामध्ये जे जे काही घडेल, आमच्या कोकणातली जी परंपरा आहे, संस्कृती आहे, ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर ब्लॉग पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता आम्ही तिथून घराच्या इथून जवळजवळ 10 ते 15 मिनटं चालत येऊन इथे एक कातळ लागला आहे. याला आम्ही बोंगेरा कातळ असं म्हणतो. हे बघा पूर्ण कातळ इकडे. आणि इथून आपल्याला संपूर्ण परिसर दिसतो. तिकडे आमचं गावचं मंदिर आहे. तिथे हॅलो गाईस. आता इथून आपल्याला परत खाली जायचं तिकडे लिंगाडीमध्ये. मित्रांनो, जवळजवळ आता आम्ही लिंगाडीमध्ये पोहोचलेलो आहोत. आता थोडाच एक पॅच बाकी आहे. हे असं थोडं ट्रेकिंग सारखंच झालं आहे. पूर्ण जंगल सफारी आहे आणि इथून जवळजवळ आता 15 ते 20 मिनटाचं अंतर बाकी आहे. आता इथून गेल्यावर खाली उतरायचं आहे आणि आपल्याला आमच्या गुडेगावची पालखी खांद्यावर घ्यायची आहे. आणि तो जो आनंद मिळणार आहे तो खूपच भारी असणार आहे. तर चला जाऊया पालखी खांद्यावर घ्यायला. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही लिंगाडी या वाडीमध्ये आलेलाच. आता इथून खाली आम्हाला पालखीला आणायला जायचं आहे आणि हा पूर्ण डोंगर चढायचा आपल्याला पालखी घेऊन. चला. मानगात मानगात डुलर डुलर आमची वाजाय शिमग्यात खेळायला
काका होते. तर मित्रांनो फायनल आता मी लिंगाडून पालखी वरती आणलेली आहे. आता इथून पूर्ण जंगलातून पालखी येतं आणि इथून धनगरवाडे तिथली घरं होणार आणि तिथून डायरेक्ट आमच्या घरी जाणार आहे. चला आता धनगरवाडीमध्ये भेटूया. तर मित्रांनो आता फायनली जी लिंगाडीमध्ये पालखी होती ती आता धनगरवाडीमध्ये आलेली आहे. आता आम्ही तिथे देवासाठी पानं पाहिजेत वडाची. हा हे बघा हे बॉईज हाय सगळे आले हा आहेत. हे सगळी आमची दत्तवाडीची मंडळी सगळी. तर मला काय म्हणायचं होतं आता आम्ही जी देवासाठी पानं लागतात माझी वडाची पानं लागतात ती आम्ही आता आणण्यासाठी आहोत. हे वडाचं झाड आहे ते बघा तिथं आपल्याला पानं काढायचे. चला इकडे तर मित्रांनो फायनली आता मी वडाच्या झाडाची इथं आलेला. हे बघा हे वडाचं पान आहे. आता साईलवरती झाडावर चढतोय वडाच्या झाडावर. साईलवरती पिशवी नाही मोठा कसबा याला झाडावर चढण्याचा. उद्याची तयारी. इकडे सर्वेश आणि महेश पानं काढतात. खाली कोवळी पान आहेत त्यामुळे साहिल वरती चढलाय. साहिल पिशवी घे पिशवी. नको फांदी कशाला टाकतो खाली. खाली नाना आणि राहुल हाय का राहुलनी नाना खाली पानं जमवत आहेत. तर मित्रांनो फायनली आता आम्ही सगळ्यांनी पानं जमवलं. हे बघा आता इथून खाली जी धनगरवाडीची पालखी आहे तिथं आम्ही जातोय. तिथून ते जास्त घर नाहीत जवळजवळ 3 ते 4च घर आहेत त्यामुळे इथून आता घर झाल्यावरती
डायरेक्ट आमच्या दत्त मंदिरामध्ये पालखी न्यायची आहे आणि संध्याकाळी पूर्ण पालखी नृत्य होणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. या लवकर